सुरुवात करूया. रसिक प्रेक्षक तुम्हाला ओळखतातच, खूप लोक तुमच्यावर प्रेम करतात आणि तुमचा कार्यक्रम त्यांनी लाईव्ह पाहिलेला आहे. काही लोकांनी इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला बघितलेलं आहे आणि आज ते या माध्यमातून तुमच्याशी पर्सनल अशा गप्पा सुद्धा मारणार आहेत. मी रसिकांना विनंती करतो, तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही ते प्रश्न विचारू शकता. योगेश पवार याचा मेसेज आलाय दादा की नमस्कार संजीवन दादा, तुम्हाला त्यांनी नमस्कार केलाय. नमस्कार योगेश, नमस्कार अनिकेत, सर्वांना नमस्कार. दादा मी आता तुम्हाला याच्या माध्यमातून काही प्रश्न विचारू इच्छितो की जेणेकरून रसिकांना सुद्धा तुमच्या या प्रवासाचा अंदाज येईल. कारण की तुम्ही ज्या लेवलला आहात, ज्या पातळीपर्यंत, ज्या स्टेजपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात, ती सहजासहजी गाठता येणं शक्य नाहीये. कारण की कोणताही कलाकार जेव्हा मोठा होतो त्याच्या मागे बरेच परिश्रम असतात, बरेच कष्ट असतात आणि त्या कष्टांची कल्पना किंवा ज्यांना खरोखर या क्षेत्रात पाऊल टाकायचं आहे त्यांना या कष्टाची कल्पना यावी, तो रस्ता कळावा, यासाठी हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तर त्यासाठी मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. अनिकेत खालेचा मेसेज आहे इथे की अफलातून व्यक्तिमत्व आज आपल्या सानिध्यात. खरोखर संजीवन दादांना मी जेव्हा प्रत्यक्षात जेव्हा भेटतो आम्ही, त्यावेळेस सुद्धा बरंच काही शिकण्यासारखं असतं. कारण ते खूप एनर्जेटिक आहेत. त्यांचे जर स्किट तुम्ही बघितले, त्यांचे परफॉर्मन्स तुम्ही बघितलेत तर तुम्हाला कळेल काय एनर्जी माणसामध्ये आहे. आणि दादा आपण सुरुवात करूया आजच्या काही प्रश्नोत्तरांना. ओके ओके, गो अहेड. दादा की आज तुम्ही या लेवलला आलात, बरोबर आहे. तर या लेवलला येईपर्यंत आज तुम्हाला नकार देणं कदाचित कोणाला कठीण पडेल. सगळेजण तुम्हाला ओळखतात, सगळेजण तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. पण पूर्वी ज्या वेळेला ही तुमची पहिली स्टेज होती त्यावेळेला तुम्हाला आयुष्यात कधी नकार ऐकायला आलाय का? किंवा कुठला असा प्रसंग आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला नकार ऐकायला मिळाला? नकार सुरुवातीपासूनच नकार असतात. म्हणजे जेव्हा कोणताही माणूस सुरुवात करतो त्याची सुरुवातच नकाराने होते आणि जो नकारांना होकारांमध्ये कन्वर्ट करू शकतो तोच पुढे जातो. नाहीतर ते नकार त्याला तिथेच बसवून ठेवतात. नक्कीच नक्कीच, खूप मोठी गोष्ट सांगितली. जेव्हा याल्तर असाल कार्यक्रम सुरू केला होता तेव्हा याल्तर असाल या कार्यक्रमाचा जो स्क्रिप्ट होता, ऍक्च्युअली त्याला स्क्रिप्टच नाहीये. परंतु प्रत्येक जण जेव्हा विचारायचं की हे काय आहे नक्की, तर मला त्याला डिफाईन करता यायचं नाही. अच्छा, की काय आहे, की ऑर्केस्ट्रा आहे, एकपात्री प्रयोग आहे, की नक्की काय आहे. की त्याच्यामुळे प्रत्येक वेळी सुरुवातीला स्ट्रगल म्हणतात ते, मला कधी स्ट्रगल वाटलं नाही ते. कारण जेव्हा तुम्हाला नकार मिळतो ना तेव्हा तुमच्यामध्ये एक डबल एनर्जी क्रिएट व्हायला लागते. ती ज्याची झाली तो यशस्वी. क्या बात आहे. आणि म्हणून माझं प्रत्येकाला, माझे जितके ऐकतायत त्यांना मी सांगू इच्छितो की नकार पचवायला शिकलं पाहिजे आपल्याला. जेवढा आपण नकार पचवू तेवढं ते वाटेवरचे सुंदर काटे आहेत आणि त्यांना मस्तपैकी तुडवत चालायचं आणि नंतर तेच काटे आपलं कौतुक ठरतात. क्या बात आहे, खूप सुंदर वाक्य म्हटलं की वाटेवरचे काटे तुडवत जायचं. आणि ही नक्कीच तुमचं हे वाक्य जे आहे ते सगळ्यांना प्रेरणा देईल. आता याल्तर हसालचा विषय निघालाच तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की याल्तर हसालची सुरुवात कशी झाली? कारण एवढा मोठा शो, हजाराच्या वर त्याचे शो झालेत आणि त्याची सुरुवात, त्याचा जन्म कसा झाला ते सगळ्यांना ऐकून घ्यायला आवडेल. आपण आता 972 वर येऊन थांबलोय कोविडच्या कृपेमुळे. अच्छा अच्छा. तर तोपर्यंत अदरवाईज आता आपण 985 पर्यंत गेलो होतो. आमचं स्वप्न होतं की 2020 मध्ये आपण 1000वा प्रयोग सादर करू. परंतु ते काही होताना दिसत नाही. परंतु 972 पर्यंत येताना सुरुवात मात्र अत्यंत साधी होती. मी पूर्वीच्या बुगी बुगी स्पर्धा होत्या ना, त्या बुगी बुगी स्पर्धांमध्ये जेव्हा ग्रुप डान्स असतात किंवा त्यांना मध्ये थोडा वेळ लागतो कॉस्ट्युम्स अरेंज करायला, आणि त्यावेळी मध्ये काय करायचं म्हणून मग प्रेक्षकांचं मनोरंजन करायला जायचो. अरे कोणतरी आहे रे, बोलवा त्याला. आणि मध्ये 5 मिनिटाचा असे छोटे छोटे जोक्स म्हणा, कविता म्हणा सादर करायचो. तर ते लोकांना खूप आवडायचं आणि त्याच्यानंतर मग त्याचा बूस्ट म्हणत मग अनेक मित्रांचा असा विचार पडला की सगळे एकत्रित कर, आणि मग याल्तर हसालचा जन्म झाला. इट वॉज वे बॅक 2010 मध्ये. क्या बात आहे.
दादा, जेव्हा याल तर रसालचा जन्म झाला त्यावेळेला हम्म. तुम्हाला सगळी जुळवाजुळव करायला लागली असेल की वादक असतील किंवा बाकी सगळे असतील, त्यावेळी ऑर्केस्ट्राचा जमाना होता आणि हे तुमचं हे नवीनच प्रकार होता की हा. स्ट्रीट तुमचं हे हास्य विनोद आणि बाकी सगळ्या गोष्टी आणि त्याच्यावर ऑर्केस्ट्राचा ताफा. तर त्यावेळेला तुम्हाला जमवाजमव करायला किंवा सगळ्यांना हे पचनी पडायला वेळ लागला का? नाही, सुरुवातीला आम्ही दोघंच करायचो कार्यक्रम. मी स्वतः तबला वाजवून गायवून कार्यक्रम करायचो आणि अरे माझ्या वा. जोडीला अजय पाटील होते, ते हार्मोनियम वाजवायचे. म्हणजे आम्ही कुठे अगदी एका टेबलवर पण आम्ही कार्यक्रम केलेला आहे. एक टेबल द्यायचे, त्याच्यावर दोघांनी बसायचं, एकाने हार्मोनियम घ्यायची आणि एकाने मी स्वतः तबला वाजवायचो आणि कार्यक्रम करायचो. म्हणजे हळूहळू तो कार्यक्रम वाढत गेला. म्हणजे सुरुवातीचं त्याचं ड्युरेशन म्हणाल तर त्याचं ड्युरेशन आपण अर्धा पाऊण तास होतं, नंतर मग हो तासभर, नंतर लोकांना आवडायचं, मग आणखी काय असेल तर ऐकव, मग 1.5 तास, नंतर मग असं अशा पद्धतीने मग हळूहळू त्याच्यामध्ये वाढ होत गेली. हळूहळू त्याच्यामध्ये आम्ही सिंथेसायझर आलं, त्याच्यामध्ये ढोलकी आली, त्याच्यानंतर मग कोरस आला, त्याच्यानंतर निवेदक आला, अशा पद्धतीने तो बिल्ड होत गेला कार्यक्रम. अच्छा. त्यामुळे आणि जमवाजमव असं नाही. सुरुवातीला कसं होतं हम्म. की एक स्टँडअप कॉमेडी व्हायची आणि त्यामध्ये मग एक डायलॉग असेल, पर्टिक्युलर डायलॉग, तो शक्ती कपूर कसं म्हणेल, अमिताभ बच्चन कसं म्हणेल, एक स्टँडअप कॉमेडी त्यावेळी चालायची, ज्यावेळी यालतर असाल आला. आणि यालतर असालचा कॉन्सेप्टच डिफरंट होता हो हो. आणि त्यामुळे तो सर्वांना विशेष भावला. म्हणजे ही माझ्या रसिक प्रेक्षकांची आणि सगळ्या समाज बांधवांची म्हणा, सगळ्यांचीच कृपा आणि हम्म. तुमच्यासारख्या सगळ्या मित्रमंडळींची, ज्यांनी मला ऑल ओव्हर महाराष्ट्र, इव्हन आपण कर्नाटकात पण शो केले. क्या बात आहे, वा, सुंदर. ज्या कार्यक्रमांनी तुम्ही सुरुवात केली होती की शक्ती कपूर किंवा बाकी हे अमिताभ बच्चन, तर ते काही आठवतंय का तुम्हाला, म्हणजे काय तुम्ही करायचं ते? नाही नाही, ते मी करायचो नाही. अच्छा. त्यावेळी तसा ट्रेंड होता. ओके. हा हा. त्यावेळी तुम्ही याल तर असा नवीन ती कन्सेप्टला म्हणजे चाकोरी बाहेर जाऊन तुम्ही हे केलं. त्यावेळी मिमिक्री हा एक येस. ट्रेंड होता बरोबर आणि बरोबर. यालतर असाल ही मिमिक्री नव्हती. बरोबर. हा कवितांवर आधारलेला एक जबरदस्त कार्यक्रम होता आणि तो लोकांना खूप प्रचंड भावला. खूप खूप खूप. आजही तुमच्या कविता जेव्हा आम्ही ऐकतो त्यावेळेला की तुम्ही जेव्हा सादर करतात त्यावेळेला त्याच्यामध्ये आपण म्हणतो की काव्य संमेलनाला लोक खूप कंटाळतात किंवा बाकी हे असतं किंवा प्रत्येकाचा एक चॉईस असतो. पण तुम्ही जेव्हा कविता म्हणता, रादर त्या सादर करता, त्यावेळेला लोकांना ते खूप हव्याशा वाटतात, ऐकाव्याशा वाटतात. आज आम्ही टिकटॉकवर सुद्धा बघतो की तुमचं लागलेलं असतं कविता, तुम्ही म्हणताय आणि त्याच्यावर लोक परफॉर्म करतात. युट्यूबला सुद्धा खूप प्रचलित आहे तुमच्या कविता आणि तुमचे सगळे परफॉर्मन्सेस. तर दादा, या ज्या कविता तुम्ही ज्या सादर करता त्या तुम्ही स्वतः लिहिलेल्या असतात? यालतर असाल मध्ये आपण स्वतःच्याच कविता सादर करतो. म्हणजे फार रेअर अच्छा. असं होतं की आपण इतर कवींच्या कविता सादर करतो. यालतर असाल मध्ये 99.99% स्वतःच्याच कविता. एक दादा कोंडकेंना श्रद्धांजली, आदरांजली म्हणून देव पाहण्यास गेलो पंढरपुराचा आणि मला नाही ठाव विठोबा घराचं, क्या बात आहे. ही कविता सादर करतो. पण मग कविता सादर करायची तर ती अशी नीरस नाही वाटली पाहिजे, तिला जोश आला पाहिजे. म्हणजे बरोबर. उदाहरणार्थ की एका कवींची कविता आहे की कळा त्या सोसतानाही कुणाला बोललो नाही. क्या बात आहे. कळा त्या सोसतानाही कुणाला बोललो नाही, उपाशी मी जरी होतो अधाशी वागलो नाही. क्या बात आहे, वाह. उपाशी मी दर्द. जरी होतो अधाशी वागलो नाही, मी असा तीर होतो जो चुकीने मारला गेलो. मी असा तीर होतो जो चुकीने मारला गेलो, जिथे मी पाहिजे होतो तिथे मी लागलो नाही. क्या बात आहे, वाह. तर ही सुंदर. एका कवींची कविता आहे. मग ही कविता सादर करताना आम्ही थोडी त्याला चाल लावून करतो, म्हणजे छंदात करतो. हा. म्हणजे सेमिनार्स मध्ये किंवा ह्याच्यामध्ये अशा कविता मोटिवेशनल कविता म्हणून चालतात. एक कवींना त्या क्रेडिट आहे की पण चाल माझी आहे की कळा त्या सोसता नाही कुणाला बोललो नाही. कळा त्या सोसता नाही कुणाला बोललो नाही. कळा त्या सोसता नाही कुणाला बोललो नाही. उपाशी मी जरी होतो अधाशी वागलो नाही. तर ही जी जेव्हा कविता कोणती चाल लावून येते ना, ती बरोबर. प्रत्येकाला ऐकावीशीच वाटते. नक्कीच नक्कीच. ती आपलीशी वाटते. कवितेला जेव्हा चाल येते तेव्हा ती जेव्हा गुणगुण होतं तेव्हा ते
तिचं गाणं होतं आपलंच मग. वाटतं. गाणं होतं, बरोबर, नक्कीच. तर तुम्ही ज्या कविता लिहिल्यात, याच्यामध्ये तुम्ही ज्या कविता लिहिल्यात, म्हणजे तुम्ही कवी म्हणून म्हणजे आता हास्य प्रबोधनकार म्हणून तुम्ही सगळे सगळे तुम्हाला ओळखतातच. पण एक कवी म्हणून बऱ्याच कमी जणांना तुमची ओळख आहे, की आता सगळ्यांना माहित नाही की या कविता सगळ्या तुम्ही लिहिलेल्या आहेत. तर कवी म्हणून तुमची सुरुवात कधी झाली? अ, ज्या यालतर असल मधल्या कविता होत्या हा. त्या सर्व मीच लिहिल्या होत्या, यालतर असल मधल्या कविता. आणि अच्छा. त्यामुळे लोकांना, हे माझे जेवढे रसिक प्रेक्षक होते, श्रोते होते, त्यांना माहिती होतं की तो स्वतःच लिहितो आणि बरोबर. स्वतःच सादर करतो. अच्छा. परंतु जे प्रमाण भाषेतल्या कविता होत्या हा. त्या फार कमी सादर करायला मिळायच्या किंवा मिळतच नाही. हा. प्रमाण भाषेतल्या कविता किंवा मी हम्म. गझल्स लिहितो किंवा काय, ते सादर करायला मिळत नाही बरोबर. त्या कार्यक्रमात. कारण कार्यक्रमाचा विषय हास्य असल्यामुळे हो. त्या सादर करायला मिळत नाही. मग ती हो. कसर मी मोटिवेशनल सेशन्स मध्ये भरून काढतो. अच्छा. मोटिवेशनल सेशन मध्ये ह्या ज्या कविता असतात ह्या खूप सुंदर असतात सादर करायला. आणि त्या बरोबर. मोटिवेशनल म्हणजे सुरुवातीपासून मी निगेटिव्ह लिहित नाही. हा. शक्यतो भर असा आहे की ते ऐकून प्रेरणा मिळाली पाहिजे, ते ऐकून कोणाला तरी उत्साह निर्माण झाला पाहिजे, कोणाची हम्म. तरी मरगळ गेली पाहिजे. बरोबर. हा, सुरुवातीपासून मी हा प्रयत्न केला की आपलं जे पण साहित्य, जे पण व्हॉट एव्हर वी आर क्रिएटिंग, हा. जे पण आपलं क्रिएशन असेल ते दुसऱ्यांच्या कामी आलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कामी आलं पाहिजे. क्या बात आहे, वा. आणि साहजिकच त्यामुळे तुमचे तोच विचारच. हा. प्रयत्न केला. आणि सुरुवातीला काही पॅरोडीज केल्या होत्या. हम्म. ते आता करोनाची पण माझी एक हिट कविता होती, बरीचशी व्हायरल होती ती. अच्छा, नक्कीच अ, आम्हाला की ऐकायला हा, आवडेल. की करोनाच्या जास्त सोशल मीडियाला होतं. म्हणजे सुरुवातीला करोनाच्या जास्त सोशल मीडियाला होतं. कुठून कुठून आलं हे करोनाचं भूत. क्या बात कुठून आहे. कुठून आलं हे करोनाचं भूत. WHO ने केली घोषित महामारी. WHO ने केली घोषित महामारी. आणि बंद झाली माणसांची सारी मारामारी. बंद झाली माणसांची सारी मारामारी. जो तो दडला आपल्या बंद दारात. जो क्या तो बात आहे. दडला आपल्या अरे बंद दारात. कुठून कुठून आलं हे करोनाचं भूत. कुठून कुठून आलं हे करोनाचं भूत. तर अशा ज्या छोट्या कविता येतात, क्या बात किंवा आहे. ही खूप मोठी कविता आहे आणि ही युट्यूबला पण आहे. अच्छा. आणि FB ला पण ऑलमोस्ट 10,000 लोकांनी ती ऐकली होती. हम्म. त्यामुळे ह्या दादा ज्या तुमचं. कविता आहेत या हा. इन्स्टंट येत आहेत. क्या बात आहे. म्हणजे आता कमाल ही वाटते की तुम्ही एवढे 3 तासांचा कार्यक्रम, 2.5-3 तासांचा कार्यक्रम करता, त्याच्यामध्ये खूप कविता असतात. आज त्या सगळ्या कविता तुमच्या पाठ आहेत, तोंडपाठ आहेत. आणि खरोखर एवढे तुम्ही प्रयोग करता आणि कधी कधी तुम्ही ऍड सुद्धा करता कविता त्याच्यामध्ये, आणि तुमच्या एवढ्या सगळ्या कविता पाठ आहेत. तर तुम्हाला हे पाठांतराची आवड सुद्धा पहिल्यापासूनच होती का? म्हणजे प्रत्येकाला प्रश्न पडतो की 2.5 तासांचा कार्यक्रम आणि रिटर्न स्क्रिप्ट नाहीये, हो, हो. किंवा ऐन वेळी पण आम्ही चेंज करतो, ऐन वेळी ऍडिशन्स घेतो. तर कोणत्याही जे कोणी विनोदवीर असतील त्यांना एक जी ही लकब प्राप्त झाली पाहिजे की त्यांनी ऍडिशन्स त्यांना करता आले पाहिजे. हम्म. आणि बऱ्याचशा कार्यक्रमातून मला त्या ऍडिशन्स करत गेल्या, आणि चांगल्या ऍडिशन्स ज्याला प्रेक्षकांचा प्रोत्साहन येतं ते आम्ही कंटिन्यू ठेवतो, ज्याला चांगला रिस्पॉन्स येतो ते. आणि हम्म. त्यामुळे 972 कार्यक्रमानंतर पाठांतराची गरजच लागत नाही, हम्म. की तो कार्यक्रम एवढ्या वेळा करून झालेला आहे हम्म. की आम्ही समोर कार्यक्रम करताना मी माझ्या वादक कलाकारांकडे मागे पण बघत नाही. हम्म. म्हणजे एक दिवशी असं झालं की कार्यक्रम सुरू झाला आणि पाऊस आला. अच्छा. आणि पाऊस आल्यामुळे माझी साऊंड सिस्टम आणि सगळे वादक कलाकारांना एका पडवीमध्ये बसवण्यात आलं. हम्म. आणि संपूर्ण प्रेक्षकांनी तो कार्यक्रम पावसात, रिमझिम पावसात भिजत बघितला, आणि मीही पावसात, क्या बात है. पण मागे न बघता तो कार्यक्रम केला होता आम्ही. क्या बात है, तर वाह. हे 972 कार्यक्रमामुळेच पाठांतर आहे. आणि तसं थोडंसं आहे की मला पटकन पाठांतर होतं म्हणजे. अच्छा. कारण खूप मोठी गोष्ट आहे ही, कारण की 2.5-3 तासांचा कार्यक्रम करताना एकही ओळ जरी चुकली
किंवा राहिली, विसरली, कारण की आयत्या वेळी स्टेजवर काय होईल, जरी कितीही पाठांतर असेल तरी मला आता माहिती आहे स्टेजचा अनुभव, त्याच्यामुळे कधी कधी लाईट पटकन डोळ्यात जातो, कधी कधी डिस्टर्बन्स होतो आणि पटकन विसरायला होतं. पण तुम्ही लिंक लिंक तुटते, तसं होतं. पण तुमच्याकडे तर खूप खासियत आहे तुमची, की एवढा 2.5-3 तासांचा कार्यक्रम तुम्ही सलग करता आणि खूप चांगलं पाठांतर आहे. काही प्रश्न आलेत दादा मध्ये, ते आपण वाचूयात. ओके. खूप सारे लोक आता लाईव्ह आहेत आणि नंतर सुद्धा बरेच लोक हे बघतील. प्रसाद चौधकर यांनी एक प्रश्न केलाय की नमस्कार सर, गेली 5-6 वर्ष मी तुम्हाला बघतोय, ऐकतोय. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की तुम्ही सेल्फ प्रमोशन, कला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रमोशन किंवा मार्केटिंग हा अतिशय महत्वाचा घटक आहे, उत्तम करता. तर याचं काही शिक्षण घेतलं की स्वतःच्या स्ट्रॅटेजी आपण वापरता? म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे की आपल्याला एखादी कला येते किंवा आपल्याकडे प्रोडक्ट आहे, तो मार्केटिंग करण्यासाठी काही प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध असतात की कुठल्या माध्यमातून आपण केलं पाहिजे? यासाठी काय होतं की तुम्हाला छोटे छोटे पहिले सुरुवातीला कार्यक्रम करायची गरज असते. पण जिथे जिथे तुम्हाला संधी मिळते, मी सगळ्या नवोदित कलाकारांना सांगतो की तुम्ही आपल्या जीवनामध्ये असं एकदमच काही भव्य दिव्य होईल अशी वाट नका बघू. मिळेल त्या संधीचं सोनं करत जा. क्या बात आहे. मग संधी संधी तुम्हाला 2 मिनिटं बोलायची असो, 10 मिनिटं बोलायची असो, 20 मिनिटं बोलायची असो, त्यामध्ये तुम्ही तेवढंच झोकून देत चला, तेच तुमचं प्रमोशन आहे असं समजा. क्या बात आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे कसं होतं की तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाता, तुम्ही सादर करता आणि तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमातून शिकता येतं. म्हणजे मला असं प्रसाद चौलकरांना सांगायचं आहे की आपण ना काही ठिकाणी प्रेक्षक म्हणून जातो आम्ही, तिथे शिकतो. म्हणजे त्या कार्यक्रमात आपलं काहीच घेणं देणं नसतं, पण मला इतर कलाकारांना त्या कार्यक्रमाला अनुभवायचं असतं प्रेक्षक म्हणून. तर जेव्हा तुम्हाला प्रेक्षकांची मानसिकता समजते, ती मानसिकता लक्षात घेऊन तुम्ही जेव्हा स्टेजवर बोलता, तेव्हा प्रत्येक प्रेक्षकाला वाटतं की अरे हा हे आपलं माझ्या मनातलंच बोलला, आणि तेच तुमच्या कार्यक्रमाचं यश आहे. हा, क्या बात आहे. अनिकेत खाडे यांचा एक मेसेज आहे की 2014 साली सर तुम्ही तासगावकर कॉलेजला आला होतात आणि तेव्हा पहिल्यांदा मी आपल्याला भेटलो होतो. तुमचं सेमिनार जवळजवळ 3 तास सलग सुरू होतं. तासगावकर कॉलेजच्या हिस्ट्री पहिल्यांदाच एक खूप मोठा मेसेज आहे. पहिल्यांदा झालेलं की विद्यार्थी अगदी तल्लीन झालेले आणि अगदी तहानभूक हरपून तुमचा शब्दानं शब्द ऐकत होते. फॅकल्टीने अचानक माझं नाव घेतलं आणि तुमच्यासमोर एक कविता सादर करायला लागली होती. मी अगदी ब्लँक होतो, पण त्यावेळेस तुमचा एकंदर प्रवास ऐकून तोंडून निघालं की जरा पलट कर देख ए मुसाफिर, मैं भी वही था, आज भी वही हूँ. तू अपनी मंजिल क्यों न पाले, लेकिन इन हालातों में मैं भी सही हूँ. अनिकेत खाडे यांचा मेसेज आहे की त्यांनी तुम्हाला बघितलं होतं तासगावकर मध्ये, ते सुद्धा आता लाईव्ह आहेत. ओके. मोटिवेशनल सेशन मध्ये नॉर्मली मोटिवेशनल सेशन्स हे तासाभराचे असतात. किंवा मी प्रत्येक कॉलेजमध्ये जातो, तर प्रत्येक कॉलेजमध्ये मला अगोदरच सांगतात की किती वेळ बोलणार. तर मी नॉर्मली सांगतो की मी 2 तास बोलेन. तर ते म्हणतात की एवढ्या आमची मुलं ऐकून घेणार नाहीत. कारण मोस्टली माझे लेक्चर्स हे सिनियर कॉलेजचे होतात, MBA चे स्टुडंट्स, इंजिनियर्सचे स्टुडंट. तर बऱ्याच जणांना वाटतं की एवढा वेळ मुलं नाही ऐकत कुठल्याही कॉलेज. परंतु परमेश्वराची कृपा आहे की जसं अनिकेत म्हणाला की आपण तासगावकर कॉलेजमध्ये 3 तासाचं सेशन केलं आणि ऑलमोस्ट प्रत्येक वेळी 2 तासाचं सेशन तर नॉर्मली होतच प्रत्येक वेळी, आणि मुलं ते छान ऐकतात. आणि मी पहिल्यापासून असं केलं की ते विनोदी पद्धतीने थोडं जाईल, म्हणजे त्या मुलांना, अगर यंग मुलं असतात ती जास्त बोर ऐकू शकत नाही, आणि त्यामुळे प्रत्येक जो विषय आहे तो विनोदी पद्धतीने, इथे मला याल तर असालचा उपयोग होतो प्रत्येक वेळी, की तुम्ही तुमची जी विनोदी शैली आहे ती तिथे उपयोगाला येते. नक्कीच. तुम्ही आता म्हटलं की विनोदी शैलीने तुम्ही खूप चांगलं प्रबोधन करता. तर तुमची एक खूप चांगली फेमस कविता आहे आणि आम्ही ती कविता ऐकताना सुद्धा तुम्ही एक टोचणी देता. आजकालची मुलं अनेक ऍक्सिडेंट्स होताना आपण बघतो आणि बाल्या गाडी हलू चालव, ही तुमची एक खूप छान कविता आहे. तर ती प्लीज जर तुम्ही सादर करून दाखवलीत तर खूप बरं वाटेल. अच्छा. ती यालता रसालचा जो सुरुवातीचा काळ होता त्याच्यातली, त्या कार्यक्रमातली ही कविता आहे. हल्ली विशेष ती सादर होत नाही कार्यक्रमामध्ये, कारण अगोदरची आहे. तरी पण
मी सर्वांच्या विनंतीला मान देऊन, जितके ऐकतात त्यांच्या विनंतीला मान देऊन, आणि आज विक्रांतचेच बालेगारी हालू चला हवी आहे ना. हो हो. अच्छा अच्छा. ती अशी कविता होती की, होंडा हसो नि पल्सर हसो, होंडा हसो नि पल्सर हसो, नि हसो ती अपाची, बालेगारी हालू चालव, बालेगारी हालू चालव, चिंता कर असु बापाची, बालेगारी हालू चालव, चिंता कर असु बापाची. पोरी दिसलं वने माराची स्टाईल, कारण मूळ हेतू पहिला तोच असतो की हम्म. पोरी दिसलं वने माराची स्टाईल, बघाची नाही खंती खंची बाईल. पोरी दिसलं वने माराची स्टाईल, बघाची नाही खंती खंची बाईल. गारी है आपले सेवेसाठी, गारी है आपले सेवेसाठी, ध्यान लावून चालवायची, मन लावून चालवायची, बालेगारी हालू चालव, चिंता कर असु बापाची. ही सुरुवातीची एक पहिला अंतर आहे तो. याच्यामध्ये जितके आपल्याला जे समाजात अनुभव येतात ते हा. आपण सादरच करतो की बाईकचे, आपण स्वतःच बाईक चालवतो त्यामुळे आपल्याला माहिती असतं काय 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 होतं. आणि बरोबर. नंतर दुसऱ्या अंतरामध्ये प्रबोधन येतं की हम्म. लवकर निघाचा न लवकर पोचाचा, भाल्या तुला रे कतीदा सांगाचा. लवकर निघाचा न लवकर पोचाचा, भाल्या तुला रे कतीदा सांगाचा. डोक्यानं आपले हेल्मेट घालाचा, न कानानं काय पण नाही लावाचा. डोक्यानं आपले हेल्मेट घालाचा, न कानानं काय पण नाही लावाचा. गाडी क्या आहे बात. आपले सेवेसाठी, ते गाडीचा उपयोग आपली सेवा आहे, आपल्या हो. सेवेसाठी ती आहे. गाडी आहे आपले सेवेसाठी, ध्यान लावून चालवायची, मन लावून चालवायची, बालेगारी हालू चालव, चिंता कर असु बापाची, चिंता कर असु बापाची, चिंता कर असु बापाची. क्या बात आहे दादा, क्या बात आहे. तुम्ही खरोखर म्हणजे आता लोकांना विचारात पडायला लावता की लोकांना वाटतं की तुम्ही हसवताय. आपण म्हणतो ना की कधी कधी डॉक्टर इंजेक्शन देतो, चॉकलेट देतो आणि नंतर इंजेक्शन देतो. तर तशा प्रकारे बरोबर. तुम्ही हसवता हसवता लोकांना प्रबोधन विचार करायला लावता की खरोखर कुठेतरी आपण या गोष्टींचं पालन केलं पाहिजे. आता सगळे प्रेक्षक इथे ऐकतात, तुमचं गाणं सुद्धा ऐकतात, तुमचा आवाज सुद्धा ऐकतात, की असं कुठेही वाटत नाही की तुम्ही गाण्याचं शिक्षण घेतलंय का दादा? नाही, तसं फॉर्मल नाहीये, शिक्षण नाहीच आहे. अच्छा. परंतु गाण्याचा खूप म्हणलं आवड आहे. येस. आणि आवड फक्त सूर कळतो एवढंच, की कुठे बेसूर होतो वा कुठे काय. आणि लहानपणापासून खूप गाणी स्वतःच गायलोय, म्हणजे अच्छा. बाथरूम सिंगर म्हणा. तर त्याच्यामुळे सिंगर म्हणून कधी नाही, पण 972 कार्यक्रमानंतर थोडासा आवाज वगैरे, आता सूर वगैरे कळतो, त्यामुळे टायमिंग होतं. बऱ्याच येस. ठिकाणी हिंदी गाणी पण गातो. लोक सांगतात की एखादं हिंदी गाणं सादर करा, किंवा एखादं साऊंड टेस्टिंगला सुरुवात होते याल असालची, तेव्हा काही गाणं गातो. सो क्या बात. गाण्याचं प्रशिक्षण नाही घेतलेलं, पण इच्छा होती खूप, परंतु नाही जमलेलं. तुम्हाला तुमचा तो नोटेशन वाला परफॉर्मन्स, तुमचा तो पॅच सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, निसा गरेवाला. हा हा, गरेन सर. आजही आम्ही जो तो कार्यक्रम बघतो, खास आठवून आठवून म्हणजे येईल का, म्हणजे सांगता येईल? हॅलो, बहुतेक रेंजचा काहीतरी इश्यू आहे. हॅलो, हा, त्याचा काही पॅच तुम्हाला सांगता येईल का म्हणजे आता? नाही, तो एक सुरुवातीला कसं होतं की आम्ही नेहमी सांगायचो की जे गायक यायचे आणि ते कसे काय काय करतात, त्याच्यामुळे म्हणजे सगळ्या गायकांची क्षमा मागून की ते सूर लावायचे असे. आणि एक तो काल्पनिक आहे, ते एक हो फणसवाला हो. आहे, आणि त्याने 4-5 मुलं फणस सोलायला ठेवली, आणि तो स्वतः क्लासिकल सिंगर आहे आणि फणस पण सोलून घेतो आणि रियाज पण करतो, असा तो पॅच आहे. तर तो ऐकवू का तो? हो, नक्कीच नक्कीच आवडेल मला. अच्छा अच्छा. तो असा आहे की, गर निसा, गर निसा, निसा रे, सा
रे ग रे नि सा नि सा रे, सा रे ग रे नि सा रे ग रे नि सा. निसा म्हणजे नाही का. आणि एखादा चांगला गाणं भेटला का ग ग ग ग ग ग ग ग ग, तर ही चांगला चांगला गाणं भेटला की त्याला इतका आनंद होतो की ग ग ग ग ग ग ग ग, गप ग रे नि सा, गप ग रे नि सा, सा रे ग रे नि सा रे. क्या म्हणजे बात. 7 सुरांचा मेळ घालून तो पॅच तयार केला होता. म्हणजे हे अच्छा. सुस्त लाईव्ह सुस्त, हम्म. म्हणजे असं काय विचार करून ठेवलं नव्हतं की आपल्याला असंच करायचंय किंवा असं करायचं. ते सुस्त. आणि अच्छा. ती परमेश्वराची खूप कृपा आहे. म्हणजे प्रत्येक कलाकार, मी म्हणतो, हा परमेश्वराने वेगळा घडवलेला असावा माणूस, हो. कारण त्याला मनोरंजनासाठी पाठवलाय. आणि तुम्ही आणि मनोरंजनाच्या माध्यमातून खूप लोकांना आनंद सुद्धा देता. त्यामुळे खूप आशीर्वाद आणि खूप प्रेम झालं तुम्हाला. सगळे वयस्कर लोक सुद्धा मी आज बघितले की कितीतरी लोक हसून हसून लुटपूट होतात. आणि आयुष्यात लोकांना आनंद देणं खूप महत्वाची गोष्ट असते. ते तुम्ही देता. आज संकल्पनेचा मेसेज इथे आहे की जेएसएम कॉलेज मधला तुमचा सेशन खूप मोटिवेशनल होतं. सॉरी, आवाज थोडा कट होतो विक्रांत, मला क्लिअर ऐकायला नाही आलं क्वेश्चन. जेएसएम कॉलेज मधला तुमचा परफॉर्मन्स एक हा सेशन हा, झालं होतं तुमचं. ओके. ते खूप मोटिवेशनल होतं असं त्यांचा संकल्प केला. अच्छा, संकल्प म्हणतात. हा, खूप हा. वर्षापूर्वी माझं जेएसएम मध्ये एक सेशन झालं होतं. आय थिंक MBA च्या मुलांसाठी झालं होतं. हो. व्यक्तिमत्व विकास आणि मोटिवेशनल सेशन. हम्म. तर त्यांना तर एवढ्या वर्षानंतर सुद्धा ते आठवते, ही खूप मोठी गोष्ट, भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी. थँक्यू संकल्प. नक्कीच दादा, कारण की असं आहे की आपण म्हणतो ना की एखादा प्रसंग लोकांना लक्षात राहतो. एरवी लक्षात राहणार नाही कुठला, पण एखाद्या रस्त्यावर एखादी गोष्ट घडली तिथे बरोबर लक्षात राहतं. तो ते ठिकाण बरोबर लक्षात राहतं. तसं तुमचं लेक्चर असं आहे की लोकांना तुम्ही जे घटना सांगता किंवा जे ज्या प्रकारे तुम्ही सादर करता ते नक्कीच लक्षात राहतं. कारण जिकडे लोकांना आवडीने बघतात एखादी गोष्ट, की आपण म्हणतो ना की कडू औषध सुद्धा लोकांना गोड लागतं, तर तुम्ही तसंच करता. जे कडू औषध आहे ते गोड करून तुम्ही पाजता त्यांना, त्यामुळे ते नक्कीच लक्षात राहणार. तुम्ही हे जे सगळे सेमिनार करता तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही म्हटलात की मागे काही शिक्षकांसाठी किंवा पोलीस वगैरे यांच्यासाठी सुद्धा तुम्ही सेमिनार केले. तर या सेमिनार मधून काय हेतू असतो, म्हणजे स्ट्रेस कमी करण्यासाठी सुद्धा हे सेमिनार तुम्ही घेता का? आम्ही ऍक्च्युली ते जे सेमिनार केले होते, माझा एक SRPF साठी झाला होता, राज्य राखीव पोलीस दलांसाठी. त्याच्यानंतर मग त्यांचा बालेगाव इथे कॅम्प आहे, त्यांच्यासाठी झाला होता. पोलिसांसाठी स्ट्रेस रिलीफ झाला होता कार्यक्रम. अच्छा. तर किंवा सिडको मध्ये कार्यक्रम झाला होता माझा, स्ट्रेस इंजिनिअरिंग, इंजिनियर्स डे ला अच्छा. 700 इंजिनियर्स साठी तो कार्यक्रम होता, स्ट्रेस इंजिनिअरिंग. तर हा जो स्ट्रेस मॅनेजमेंट हा विषय जो आहे, तणाव नियंत्रण, कारण हल्लीचा काळ खूप तणावचा आहे, खूप खूप स्ट्रेसचा खूप. आहे. आणि स्ट्रेस हा मॅनेज करायची विषय नाही. तर हम्म. तेवढंच लोकांना समजावून द्यायला सांगावं लागतं की वी मॅनेज द थिंग्स विच आर इम्पॉर्टंट टू अस. वी मॅनेज प्रॉपर्टी, वी मॅनेज मनी, वी मॅनेज रिलेशनशिप्स, we manage everything which is important to us. So then why to manage stress? Because stress is not important to us. So याला घालवायचं कसं? बरोबर. आम्ही तो स्ट्रेस मॅनेजमेंटला एवढा इम्पॉर्टन्स देत नाही. तो स्ट्रेस समजून घेतला ना की मग तो अच्छा. आपोआप जातो. सो व्हॉट इज स्ट्रेस? स्ट्रेस इज तुमच्या विचारांचा गोंधळ, विचारांचा गुंता. स्ट्रेस इज इमॅजिनरी. स्ट्रेस येतो म्हणजे माझं भविष्यात आता काय होणार या विचाराने आलेला प्रचंड दबाव, मानसिक, की मला एखादा समजा सपोज आता बऱ्याच जणांना असं झालं की खोकला जरी आला तरी त्यांना हा स्ट्रेस येतो की कोरोना की काय. बरोबर, कारण आपण मानसिक दृष्ट्या खूप स्ट्रॉंग असणे गरजेचं आहे. आणि वेन वी अंडरस्टँड, म्हणजे आपण एखाद्या फॅक्ट कडे बघतो की अरे 30 लाख लोक जगात बरी झाली, तर आपला स्ट्रेस जाईल की मी सहज होईल, त्याची इम्युनिटी ऑटोमॅटिक वाढेल. बरोबर.
त्यामुळे असे जे स्ट्रेस म्हणजे आम्ही शिक्षकांसाठी कार्यक्रम केले होते, स्ट्रेस मॅनेजमेंटचे, पोलिसांसाठी केले होते, राज्य राखीव पोलिसांसाठी केले होते, आणि बऱ्याच हायर स्टडीज जे स्टुडंट्स आहेत त्यांना करिअरचा प्रचंड स्ट्रेस असतो. बरोबर. जे स्टुडंट्स हायर स्टडीज करतात, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतात, तर त्यांच्यासाठी पण आपण स्ट्रेस मॅनेजमेंटचे लेक्चर्स होतात माझे. अच्छा. तर स्ट्रेस त्यांनाही ते मॅनेजमेंट. विनोदी सोल्युशन आवडतं. हा अच्छा. हा विक्रांत. आता बरेच लोक, आता तुम्ही म्हटलात मगाशी त्याप्रमाणे कोरोनाच्या भीतीने बरेच म्हणजे निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये एवढी आलेली आहे. आता तुमचं सेशन चालू होण्याच्या अगोदर लाईव्हला मी सांगितलंच की आता सगळीकडे आपण फेसबुकवर बघतो किंवा सगळीकडे बघतो की सगळीकडे निगेटिव्ह कमेंट्स, निगेटिव्ह पोस्ट असतात की एवढं झालं, तेवढं झालं, असं झालं, तसं झालं, राजकारण, हे ते. पण त्याच्याऐवजी जर लोकांनी पॉझिटिव्हली जर काय घेतलं, पॉझिटिव्ह पोस्ट जर शेअर केल्या, तर नक्कीच पॉझिटिव्हिटी पसरेल असं मला वाटतंय. तर तुमचं त्यावर काय मत आहे की समाजामध्ये पॉझिटिव्हिटी पसरावी यासाठी काय केलं पाहिजे प्रत्येकाने? नाही, प्रत्येकाने खबरदारी तर घ्यायलाच पाहिजे. म्हणजे ज्या ज्या नॉर्म्स आहेत गव्हर्नमेंटने दिलेल्या नॉर्म्स, की आपण सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे, आपण गर्दी टाळली पाहिजे, हे तर केलंच पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर स्वतःची सुरक्षा पण आपण केली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ हात धुणे आहे, मास्क वापरणे आहे, हे तर केलंच पाहिजे. पण याबरोबरच हे झालंय की तो करोना आपल्याकडे येऊ नये, परंतु आपल्याला स्ट्रॉंग बनणे आहे की हे दिवस पण आता जाणार आहेत, त्यासाठी आपल्याला प्रिपेअर करणे, म्हणजे नवीन स्किल्स काही शिकणे आहे, किंवा मिळालेल्या संधीचा कसा फायदा करून घेता येईल, या पद्धतीचा आपण विचार करणे आहे. असं जर अच्छा. आपण केलं, केवळ दोष देऊन परिस्थिती बदलणार नाही, किंवा केवळ करोनाला दोष देऊन परिस्थिती बदलणार नाही. आता तो आलाय तर तो त्याला दुःख व्यक्त करून तो जाणार नाही. बरोबर. तर एकतर त्याला घालवण्यासाठी ते वॅक्सिन शोधतायत, ते मिळेल तो नंतरचा विषय. पण तोपर्यंत आपण जे पण आपल्यासाठी क्षण मिळालेले आहेत आनंदाचे, ते कसे आनंदामध्ये कन्वर्ट करता येईल, यासाठी थोडंसं हसत खेळत. मला माहिती आहे इट इज व्हेरी डिफिकल्ट. जेव्हा तुमचा आर्थिक स्रोत बंद होतो, आमच्या सगळ्या कलाकारांना माहिती आहे, आमचे सगळे कार्यक्रम बंद झालेत. त्यामुळे बरोबर. जेव्हा तुमचा आर्थिक स्रोत बंद होतो, तेव्हा सांगणे खूप सोपं असतं की हसत खेळत जगा, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट. परंतु तसंही म्हणजे कसं जगावं हे तुमचंच आहे, की हसत हसत की गाणं म्हणत, कणत कणत की गाणं म्हणत. तसं तर आम्ही नेहमी गाणं म्हणतच चॉईस करतो. बरोबर. नक्कीच. हा आज आज दादा बरेच कलाकार आपण बघतो की बऱ्याच कलाकारांचे जे फक्त याच्यावरच अवलंबून आहेत, त्यांचे खूप हालाकीचे दिवस आहेत सध्या, खूप प्रॉब्लेम झालेले आहेत. पण कुठेतरी त्यांनी इन्शुरन्स असेल किंवा बाकी कुठल्या गोष्टी असेल, याचा इन्व्हेस्टमेंट असेल, याचा पण विचार केला पाहिजे. असं याविषयी तुम्ही त्यांना काय सगळ्या कलाकारांना सांगाल? विक्रांत, तू पण एक कलाकार आहेस, आणि मला वाटतं की मीही कलाकार आहे जो पूर्णपणे कार्यक्रमांवरच अवलंबून आहे. बरोबर. कार्यक्रमांव्यतिरिक्त माझे सेशन्स असतात, हा एक वेगळा भाग, तेही आता म्हणजे जिथे लोक नाहीत तिथे बंद, म्हणजे कार्यक्रम ही बंद आणि सर्वच बंद. जर असे जे कलाकार आहेत त्यांनी एकत्र येणे, पहिली गोष्ट एकत्र येणे गरजेचं आहे. त्यांची कोणीतरी संघटना बांधणे गरजेचं आहे, आणि त्यांचा आवाज सरकार दरबारी पोहोचवणे खूप गरजेचं आहे. बरोबर. की जसा ह्या मनोरंजन करणाऱ्या कलाकारांचा प्रश्न ऐरणीवर आहे, आणि तो व्यवस्थित मांडला गेला पाहिजे, त्यांची नोंदणी झाली पाहिजे, आणि त्याप्रमाणे त्यांना मदत दिली गेली पाहिजे. बरोबर. कारण त्यांचा हाच एक स्रोत असेल पैशाचा, तर आज सगळे कलाकार हे बसलेले आहेत, आणि बिचारे ते त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे. आणि समाजातल्या सगळ्या क्षेत्रांचा आपण विचार करतो, मनोरंजन क्षेत्राचा विचार सुद्धा केला पाहिजे. केला पाहिजे. बरोबर. म्हणून माझ्या सर्व कलाकारांना आहे की हिंमत हारू नका, हिंमत हारायची नाही. पुन्हा एकदा कार्यक्रमांना गर्दी होईल, पुन्हा एकदा कार्यक्रम होतील, पुन्हा एकदा तुमच्या हातात माईक असेल, आणि पुन्हा एकदा तुम्ही रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करायला पुन्हा एकदा तयार असाल. थोडं थांबा, फक्त होईल हे सर्व. खूप चांगली हिंमत दिली दादा तुम्ही सगळ्या कलाकारांना. दादा आता मला एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही या क्षेत्रात, आता तुम्ही खूप लोकांना मोटिवेट करता, खूप लोकांना इन्स्पिरेशन देता, तर तुमचं या क्षेत्रात येण्यासाठी इन्स्पिरेशन कोण होतं की ज्याच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात, किंवा कसं वाटलं तुम्हाला, काय इन्स्पिरेशन होतं? इन्स्पिरेशन मी सुरुवातीच्या काळात, म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन, कोचिंग क्लासेस केले होते, म्हणजे सुरू केले होते. मी कोचिंग क्लासेस मध्ये माझं नाव होतं. अच्छा. संजीवन क्लासेस या नावाने कोचिंग क्लासेस होते. तर त्याच्यामध्ये असं होतं की माझ्या लक्षात आलं
की मोटिवेशनने बराच फरक पडतो. म्हणजे आपण एखाद्या ऍव्हरेज स्टुडंटला मोटिवेट केलं की तू जबरदस्त आहेस, तू छान करशील, तू मस्त आहेस, तू पॉवरफुल आहेस, असं सारखं सारखं बोलण्याने त्याच्यामध्ये हा आत्मविश्वास निर्माण होतो की अरे हा मी सॉलिड आहे, मी सॉलिड आहे, मी मस्त करतो, मला येतं, अरे मला हे पण आलं. तर तो पुढे जातो, हे माझ्या लक्षात आलं. आणि माझ्या हेही लक्षात आलं की 17 ते 27 याला आम्ही फाउंडेशन स्टेज म्हणतो, वय. अच्छा. तर या वयात मुलांना जर बघा, तरुणांकडे एनर्जी असते. जर ती कन्स्ट्रक्टिव्ह नाही वापरली गेली तर ती डिस्ट्रक्टिव्ह होते. आणि म्हणून ती एनर्जी कन्स्ट्रक्टिव्ह वापरण्यासाठी मला वाटलं की आपण मोटिवेशनल स्पीकर झालं पाहिजे. आणि सुरुवातीला खूप संघर्ष झाला, करावा लागला. कारण तुम्हाला कोण एकदा तुमच्या याच्यावर एक स्टॅम्प आला की कॉमेडियन म्हणून, त्याच्यानंतर तुम्हाला मोटिवेशनल स्पीकर म्हणून आमंत्रित करणे कॉलेजेसना पण फार डिफिकल्ट जात होतं. परंतु नंतर त्यांनी माझे सेशन्स ऐकल्यानंतर त्यांनी विश्वास ठेवला की हा बाबा ते करतात, म्हणजे हेही करतात. त्यामुळे मोटिवेशन मला हेच होतं की जेव्हा विद्यार्थी पूर्वी हल्लीचे विद्यार्थी कमी नापास होतात, पण पूर्वी नापासांचा एक प्रश्न होता की त्यांना कसं मोटिवेट करायचं. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला जोपर्यंत आयुष्याची दिशा मिळत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी मोटिवेशन हे खूप गरजेचं आहे. सकारात्मक दृष्टिकोन हा जीवनाचा खूप गरजेचा आहे. ते तुमचं जीवन ना खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतं. आणि म्हणून मग मोटिवेशनल स्पीकर होण्याचा प्रयत्न केला. कुठपर्यंत आलोय हे सर्वांनाच माहिती आहे की मी कुठपर्यंत यशस्वी झालोय. नक्कीच. थँक्यू दादा. खूप छान विचार तुम्ही सांगितलात की सकारात्मक दृष्टिकोन असेल तर माणसाला एक दिशा मिळते. योगेश पवारचा एक मेसेज आलाय की काही वर्षांपूर्वी दादांबद्दल खूप वेळा ऐकलं होतं आणि फेसबुकवर थोडी ओळख होती आणि योगायोगाने एका मोठ्या शोला दादाची भेट झाली. पण दादा इतके मोठे कलाकार असून अगदी जुनी ओळख असल्यासारखे बोलले. असल्यासारखे बोलले. छान वाटलं. कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर लोक त्या लोकांकडे, त्यांच्या परिवाराकडे वाईट नजरेने बघतात, असं खूप ठिकाणी ऐकतो. अशा लोकांना दादा तुम्ही प्रबोधन करावं. योगेश पवारचा मेसेज आहे असा की कोरोना पॉझिटिव्ह नंतर लोकांना वाईट टाकलं जातं, तर त्यांच्याविषयी थोडंसं तुम्ही काही प्रेक्षकांना सांगितलं तर बरं होईल. त्यांच्या कसं आहे की आपण समजून घेतलं पाहिजे की ते बरे होतात. बरे होण्याचं प्रमाण हे साधारणपणे, म्हणजे कोरोना हा तेवढा काही डेडली नाहीये. फक्त तो खूप प्रचंड वेगाने पसरतो, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग नाही केलं तर तो पसरतो. त्यामुळे जे पण कोणी कोरोना पॉझिटिव्ह असतील तर त्यांच्याविषयी आपण एक चांगली भावना ठेवली पाहिजे. आपल्या सपोर्टची त्यांना प्रचंड गरज असते, आपल्या मानसिक आधाराची प्रचंड गरज असते. कारण ते एका वेगळ्या फेज मधून जातात, म्हणजे त्यांची काय अवस्था होत असेल हे त्यांनाच माहिती. त्यांना मोटिवेशनची गरज आहे आणि सपोर्टची गरज आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यांनीच त्यांच्याशी खूप चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे. कारण आणि दुसरी गोष्ट की त्यांना याच्यातून बाहेर येण्यास प्रचंड मदत केली पाहिजे, मग कसल्याही पद्धतीचे असू दे. आणि त्यामुळे जे पण, कारण उद्या आपल्यालाही होऊ शकतो, कुणालाही होऊ शकतो तो. त्याच्यामुळे आपण हीच कल्पना, मी स्वतःला त्याच्या जागी ठेवून बघावं आणि तसं वागावं. बरोबर आहे दादा. त्याला म्हणतात की बी इन अदर्स मॅन शूज. म्हणजे माझी परिस्थिती काय होणार आहे तर मी त्या माणसाला तशा पद्धतीने सपोर्ट करायला पाहिजे. माझी अशी विनंती आहे सर्वांना की सगळ्यांनाच प्रचंड सपोर्ट करा, कारण ही मानवतेची हाक आहे. प्रचंड मानवता हाच सध्या एक धर्म आहे. ज्या पद्धतीने डॉक्टर, पोलीस, नर्सेस सगळे मेहनत करतायत, तर आपला एवढाच वाटा आहे की जेवढी सद्भावना जागृत ठेवता येईल तेवढी आपण केली पाहिजे आणि सगळ्यांना खूप चांगला सपोर्ट केला पाहिजे. मानसिक असेल, आर्थिक असेल, कसलाही पद्धतीचा सपोर्ट जो आपल्याला देता येतो तो द्यावा. तर आता आम्हाला फक्त बोलता येतं तर आम्ही बोलू. जिथे जिथे आम्हाला जे जे करता येईल ते करायला पाहिजे. प्रत्येक ज्यांना आर्थिक मदत करता येत असेल त्यांनी आर्थिक करावी. ज्यांना ज्या पद्धतीने शक्य होईल, कारण हे संकट एक 4-5 महिन्याच्या कालावधीनंतर निघूनही जाईल. पण मग अशा वेळी आपण, म्हणजे ती एक याची गोष्ट आहे ना की एक छोटीशी खारुताई होती आणि ती सांगत होती की ते चिमणी होती, ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होती.
त्या चोचीत एवढूसं पाणी होतं. त्याच्यानंतर तिला विचारले की एवढ्याशा पाण्याने आग विझणार आहे का? तर ती म्हणाली की जेवढा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासात मी आग विझवणाऱ्यांच्या मध्ये असेल, लावणाऱ्यांच्या मध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. सुंदर. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने हाच प्रयत्न करावा की आपण विझवणाऱ्यांच्या मध्ये असू, आपण चांगल्या पद्धतीने सगळ्यांना मदत करूया जितकी होईल तितकी. आणि हे संकट परमेश्वराला म्हणू लवकरात लवकर घालव बाबा. नक्कीच नक्कीच. त्याच्यावर आता आता कार्यक्रम सुरू होताना 2 ओळी सुचल्या, विक्रांत ऐकवतो. हा हा, हो हो, नक्की नक्कीच. म्हणजे असंच पटकन इन्स्टंट की हा, आता तरी देवा मला पावशील का, आता तरी देवा मला पावशील का, करोनाला देशातून घालवशील का, क्या आता बात आहे. तरी देवा मला पावशील का, करोनाला देशातून घालवशील का. तर हे असंच अशाच 2 ओळी पटकन सुचतात क्या की इन्स्टंट. त्यामुळे नक्कीच नक्कीच. आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने जगावा हेच आम्हा मोटिवेशनल ट्रेनरचं हेच काम आहे. प्रश्नच नाही. दादा तुम्ही जेव्हा बोलत असता तेव्हा असं वाटतं की ऐकतच राहावं, ऐकतच राहावं, ऐकतच राहावं. खूप छान. रसिक रंजन ठाकूर यांचा एक मेसेज आहे की डाऊन टू अर्थ पर्सन संजीवन म्हात्रे सर, तुमच्याविषयी खूप छान त्यांनी सांगितले की तुम्ही डाऊन टू अर्थ आहात. थँक्यू सर रसिक ठाकूर. दादा दिनकर नाईक यांचा एक मेसेज आहे की पोराचे हा पाठीवर पोट पाहिजे, हे गाणं ऐकलं होतं. या गाण्याने हा लोकांची मानसिकता बदलवली. ऑलवेज ग्रेट हम्म दादा. खूप छान कविता होती दादा तुमची की आज बरेच जण म्हणजे वंशाचा दिवा पाहिजे म्हणून असा विचार असतो सगळ्यांचा. पण तुम्ही ती कविता हम्म. मांडलीत आणि विचार करायला लावलात लोकांना, तर त्याच्या 2 वेळी जर तुम्ही ऐकवलात तर खूप बरं होईल. मला एक या कवितेबद्दल बरेचसे मेसेज होते. ही हा. कविता ज्यावेळी मी सादर केली होती म्हणजे पोलीस आउटस्टँडिंग अवॉर्ड्स नावाचा एक कार्यक्रम होतो अच्छा. महाराष्ट्रातल्या पोलिसांच्या सन्मानासाठी. हम्म. पोलीस आउटस्टँडिंग अवॉर्ड्स आणि अच्छा. अत्यंत पॅट्रिऑटिक वातावरण असतं देशभक्तीने भारलेलं. हम्म. कारण आणि त्या कार्यक्रमामध्ये फक्त 3 मिनिटं मला दिली होती अच्छा. कार्यक्रम सादर करण्यासाठी. पोलीस महासंचालक होते आणि त्यावेळी मी कविता सादर केली होती. की ती कविता अशी होती आणि बऱ्याच ठिकाणी मला असे फीडबॅक आले की दादा मला पहिली मुलगी झाली, दादा मला दुसरी मुलगी झाली, पण तुमच्या या कवितेमुळे घरात चांगलं वातावरण आहे, कुणी काही बोललं नाही, कुणी काही म्हणजे हे एका कलाकाराला पोचपावते. यापेक्षा जास्त कलाकाराला काही नकोच असतं बरोबर की बरोबर. जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचे मेसेज असतात. परवाचाच एक मेसेज मला आहे हा. की त्यांचे वडील आजारी होते हम्म. आणि त्यांना लॅपटॉपवर दवाखान्यात यालतर असाल कार्यक्रम लावला तर 2.5 तास ते एवढे असले, ते म्हणे 2 महिने ते हसले नव्हते कधीच. क्या तर बात है. अशा पद्धतीचे जेव्हा मेसेजेस येतात तेव्हा हे आम्हालाही मोटिवेट करणारी गोष्ट आहे. आम्हाला हे खूप मोठा मोटिवेट आशीर्वाद करतं. आहे. खूप मोठा आशीर्वाद हा आणि पुण्याचं काम आहे. तर ती कविताची पोराच्या पाठीवर पोर पाहिजे ती अशी होती की पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर पाहिजे, नुसता जीवाला कसला घोर पाहिजे, पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर पाहिजे. दुसरा अंतर ऐकतो. पोरा हम्म. पोरी मध्ये नको हा भेद, मुलगी म्हणजे भविष्याचा हा वेध. क्या बात. पोरा पोरी मध्ये नको हा भेद, मुलगी म्हणजे भविष्याचा हा वेध, नुसता गावाला दाखवायला जोर पाहिजे, पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर पाहिजे. ही कविता माझी 20 एक मिनिटं चालते स्टेजवर आणि हो हे हो 2 हो. अंतरे असतात. मग हम्म. शेवटच्या ज्या 2 ओळी असतात हम्म. की पोऱ्या म्हणजे दिवा वंशाला हवा, पोऱ्या म्हणजे दिवा वंशाला हवा, पण पोराशी माया होईल तुझी छाया, क्या बात है. पोराशी माया होईल तुझी छाया. अरे नका नका बोलू त्यांना धन परक्यांचे, तुमच्यामुळे होईल घर, म्हणजे महिलांसाठी, हम्म. तुमच्यामुळे होईल भलं दोन्ही घरच्यांचं, तुमच्यामुळे होईल भलं दोन्ही घरच्यांचे, म्हणून पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर पाहिजे. क्या बात त्याच्यामुळे है. अशा कविता सादर करताना हे परमेश्वराची कृपा आहे. रसिक रंजन हे जे आहेत ना हे खूप चांगले कलाकार आहेत. अच्छा. त्यांचे वडील रंजन ठाकूर हे उत्तम गायक आणि हार्मोनियम वादक आहेत
आणि रसिक हा उत्तम ढोलक प्लेअर आहे, तबला प्लेअर आहे. तो उत्तम हा. हार्मोनियम वाजवतो आणि सिंथसायझरही वाजवतो आणि माझ्या कार्यक्रमातही वाजवतो. म्हणजे अरे नावही त्यांचं रसिक रंजन झालंय. खूप सुंदर नाव. क्या बात आहे, मस्तच. दादा खरोखर म्हणजे तुम्हाला आपण म्हणतो ना की कलाकाराला पोचपावती, आता तुम्ही म्हटलंच की मगाशी हॉस्पिटलमधून त्यांनी 2 तास कार्यक्रम बघितला, जे आजारी होते त्यांनी. तर हा खूप मोठा आशीर्वाद आहे. ज्यावेळेला स्टेजवरून आपण उतरतो आणि अशा वेळेला बरीच लोक तुमच्या कार्यक्रमाला बसलेली असतात. तुम्ही म्हटलं पावसात सुद्धा बसलेले लोक. तर अशा वेळी एखादा वेगळा फॅन्सचा तुम्हाला एखादा आलेला अनुभव चांगला तुम्ही जर शेअर करू शकाल का आमच्याशी? नाही म्हणजे 10 वर्षात विक्रांत अनलिमिटेड एक्सपिरियन्सेस आहेत. हम्म. म्हणजे कलाकार तो किती पैसे घेतो किंवा काय करतो, त्याच्याकडे किती पैसे आहेत याच्यापेक्षा मला वाटतं की त्याला मिळालेल्या टाळ्या, हाशा आणि ते त्याचं खरं वैभव आहे. बरोबर, बरोबर, नक्कीच. ते आपल्या करन्सीमध्ये काउंट होत नाही, पण प्रत्येक कलाकाराकडे ही करन्सी खूप आहे आणि असावी, असं मला वाटतं. आणि यामुळे कलाकार हे वेगळ्या पद्धतीने श्रीमंत असतात, हम्म. असं मला वाटतं. आणि असे खूप अनुभव आहेत. 30-30, 40-40 वेळा कार्यक्रम पाहणारे लोक आहेत की ज्यांनी 30-30, 40-40 वेळा अल्तर रसाल बघितला. मगाशी जे बोलत होते खाडे, अनिकेत खाडे किंवा हा. आणखी काही मंडळी, माझा कार्यक्रम 50-50 किलोमीटर अलिबाग तालुक्यातून रोहा तालुक्याच्या एंडला जाऊन त्यांनी कार्यक्रम बघितलेला आहे. वा. ही अलिबाग मधली मंडळी रोहा मुरुड पर्यंत जातात कार्यक्रम बघायला. आमच्या उरण मधली काही मंडळी आहेत, खूप लांबवर जातात कार्यक्रम बघायला. क्या बात आहे. आणि खूप मोठा आशीर्वाद आहे, माझ्या समाजाचा खूप मोठा आशीर्वाद आहे. आणि हम्म. यामुळे आल्तर असालने कधी मागे वळून बघितलं नाही. म्हणजे एकदा पुढे जो सुरू हम्म. झाला कार्यक्रम, आणि सगळ्यांचेच म्हणजे हजाराव्या कार्यक्रमासाठी इतकं प्रोत्साहन आहे, इतके मेसेजेस हम्म. येत आहेत, प्रचंड प्रोत्साहन आहे. आणि हे ना परमेश्वराची कृपा आहे. अं, हे माझ्याकडे नाही आहे, हे माझं नाही आहे, हे त्याचं आहे. बरोबर, बरोबर. कि जितना दिया भगवान ने मुझको उतनी हम्म. मेरी औकात नहीं. क्या जितना दिया भगवान ने मुझको उतनी मेरी औकात नहीं. ये तो कर्म है उनका, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं. क्या बात आहे, वाह. त्याच्यामुळे इतकं म्हणजे मी नाहीच आहे ते, एक निमित्त मात्र आहोत. कलाकार एक निमित्त मात्र आहे. परमेश्वर त्यांच्या थ्रू, नटराज त्यांच्या थ्रू उतरून लोकांचं मनोरंजन करत असतो. आणि मला तर वाटतंय की एवढ्या क्षेत्रामध्ये विक्रांत तूही वावरत असतोस. म्हणजे दिग्दर्शनाचं हम्म. क्षेत्र आहे, हम्म. किंवा म्युझिक डिरेक्शनचं क्षेत्र आहे, किंवा तू स्वतः उत्तम गायक आहेस. तुझे अनेक गायलेले व्हिडिओज माझ्याकडे आहेत, जे मी ऐकतो. हम्म. अनेक वेळा आपण एका कार्यक्रमामध्ये हो. बसलेलो आहोत, एका स्टेजवर बसलेलो आहोत. त्याच्यामुळे मी पाहिलेलं आहे की जेवढा डायमेन्शन्स आहेत तुझ्यामध्ये, तर सगळ्यांनी शिकावं हे, प्रत्येक कलाकाराने. आणि रसिक जसं म्हणाला की डाऊन टू अर्थ वगैरे, हम्म. तर हे नॉर्मलीच येतं, उपजत आहे असं म्हणायला हरकत नाही. किंवा राहावं, ते खूप फायद्याचं असतं. आशीर्वाद, जो बात दवा से नहीं बनती, दुआ से बन जाती है. क्या बात आहे, वाह. त्यामुळे दुआ आहेत. आणि कलाकारांच्या मध्ये जेवढ्या रसिक श्रोत्यांनी, जेवढे कलाकार आहेत, मी हम्म. कुठल्याही कलाकाराला कोण छोटा आहे, कोण मोठा आहे, कोण अमुक आहे असं मी कधीच मानत नाही. कलाकार हा कलाकारच आहे. बरोबर. आणि त्याच्यावर ना सरस्वतीने खूप बरसावं. आणि मी तर सांगतो की कलाकारांवर सगळ्या रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांची बरसात करावी आणि थोडं लक्ष्मीनी त्याच्यावर बरसात करावी, असं बरोबर मला आहे, दोन्ही. जाणीवपूर्वक वाटतं. सरस्वती आणि लक्ष्मी, सरस्वती असेल तर लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल. एक्झॅक्टली, काय पण सरस्वती सांभाळली पाहिजे कलाकारांनी सगळ्या. दादा एक साहिल घरत यांचा एक मेसेज आलाय की पूर्वीचं प्रेम आणि आत्ताचं प्रेम यावर कविता तुम्ही केली होती. तर त्या कवितेच्या 2 ओळी ऐकायला मिळतील का? अच्छा अच्छा, पूर्वीचं प्रेम, ती कविता एक 4 ओळी होत्या, त्या माझ्या नाही आहेत, परंतु मी त्या ऐकवतो. की अच्छा. पूर्वीचं प्रेम असं होतं की त्याच्यामध्ये त्याग जास्त होता. हम्म. तेव्हाची पिढी सैराट नव्हती, हम्म. त्यामुळे ते सहज त्याग करायचे. म्हणजे वडिलांनी जिथे लग्न लावून दिलं ते मोकळे व्हायचे. त्याच्यावर हम्म. एक कविता होती की तुला वेळ असेल तर आपण दोघांनी प्रेम करायचं.
तुला वेळ असेल तर आपण दोघांनी प्रेम करायचं. मी बाहेर जाताना तू तुळशीला पाणी घालायचं. हा तुला हा वेळ हा. असेल तर आपण प्रेम करायचं. चौपाटीची मिठी नको. चौपाटीची मिठी नको. आई वडिलांना सापडणारी विश्वासघातकी चिठ्ठी नको. आई हम्म. वडिलांना सापडणारी विश्वासघातकी चिठ्ठी नको. गावात कोणाला विषय नको, घरात कोणाला आशय नको. गावात कोणाला विषय नको, घरात कोणाला आशय नको. मनानेच एकमेकांनी एकमेकांना भरायचं. मनानेच एकमेकांनी एकमेकांना भरायचं. तुला वेळ असेल तर आपण दोघांनी प्रेम करायचं. मी वा बाहेर जाताना तर तुळशीला पाणी घालायचं. तुला वेळ असेल तर. ही वा. पूर्वीचं प्रेम होतं. ज्या ज्या कवींनी ही लिहिलेले आहे त्यांना सॅल्यूट आहे. की अशी सुंदर छोट्या लिहिलं. छोट्या कविता 4 ओळी आम्ही कार्यक्रमात सादर करतो. हा, खूपच खूपच छान, खूपच छान लिहिलं. आणि त्यात तसं तुमचं सादरीकरण पण तेवढंच छान आहे, त्यामुळे ऐकायला खूप मजा वाटते. तेजस मी जयवंत प्रयत्न म्हात्रे. करतो की ते जास्त म्युझिकल होईल असा प्रयत्न करतो. बरोबर. विनीत मेसेज आहे की इथे थोडासा हा, दिसत नाहीये. विनीत झावरे सुद्धा मेसेज आहे की तुमची सॉरी. एकपात्री, हा, एक नंबर एकपात्री नाट्यभूमिका गाजलेला कलाकार, म्हणजे म्हणून तुमचं त्यांनी वर्णन केलेलं आहे, विनीत झावरे. त्यानंतर तेजस म्हात्रे आपला उत्तम निवेदक आहे, त्याचा सुद्धा मेसेज आलाय की संजीवन म्हात्रे सर खूप छान. थँक्यू तेजस. त्याच्या अगोदर दादा कोणाचा होता? विनीत झावरे. हा, विनीत. थँक्यू व्हेरी मच. अच्छा, सोहम वागळेंनी सुद्धा तुम्हाला लाईकचा मेसेज केलाय. हे सगळे खूप युवा, थँक्यू. तरुण असे होतकरू युवा आहेत सगळे, खूप चांगले. ओके. दादा, तुम्ही एवढ्या कार्यक्रमामध्ये तुमची आवडती कविता एक सादर करूया आणि आपण मग शेवटाकडे येऊया. ओके. सगळ्यात तुमची आवडती कविता तुमच्या सादरीकरणामध्ये. हे कसं आहे की एखाद्याला विचारलं की तुम्हाला 4 मुलं आहेत तर कुठलं मुलं आवडतं? असं असं विषय आहे तो. त्यामुळे मला आवडणारी, मला भावणारी, माझ्या सगळ्याच कविता मला आवडतात, मला भावतात. हम्म. मग माझ्या त्या गद्य कविता असतील किंवा पद्य कविता असतील किंवा पॅरोडीज असतील. पॅरोडीज मी हम्म. हल्ली खूप कमी केलंय, परंतु अच्छा. प्रयत्न करतो. जसं आता तरी देव मला पावशील का, करोना हो. देशातून घालवशील का, तर हे पॅरोडी आज मी कम्प्लीट करेन. त्याच्यानंतर मी युट्यूबला ती कवितेचा कोलाज मध्ये टाकेन. हा. कवितेचा कोलाज मी सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये अनेक कवींच्या कविता लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. अच्छा. त्याच्यामुळे मला जी कविता जी भावलेली होती किंवा हम्म. अशा अशा सगळ्याच कविता आहेत माझ्या, ज्या मला खूप आवडतात किंवा त्याच्यामधून सादरीकरण होतं किंवा काय. पण माझ्या ज्या गद्य कविता आहेत किंवा त्या हम्म. लोकांपर्यंत जास्त पोहोचलेल्या नाहीत, तर त्या मला दादा कोंडकेंची ती एक कविता खूप आवडलेली. त्यांची हम्म. इच्छा होती की ती कुठल्या तरी कलाकाराने रंगमंचावर आणावी, आणि त्यांनी अच्छा. तसं त्यांच्या आत्मचरित्रात पण लिहून ठेवलेलं. तर मी ते 4 ओळी करतो नेहमी, आवडीने करतो खूप. कारण ते एका जबरदस्त कलाकाराला तो सॅल्यूट असतो. की देव पाहण्यास गेलो पंढरपुरास, अन मला नाही ठाव विठोबा घरास. आणि मला नाही ठाव विठोबा घरास. जनसेवेत देव पाहिला दामाजीन. जनसेवेत देव पाहिला दामाजीन. गोऱ्या कुंभारा घरी पाणी वाहिल त्यान. वा. मळ्यात राबविला देव सावत्या माळ्यान. मळ्यात राबविला देव सावत्या माळ्यान. धुतली लुगडी जनाबाईची आनंदान. अन पुंडलिकन केला देव उभा दारात. अन पुंडलिकन केला देव उभा दारात. अन मला नाही ठाव विठोबा घरात. आणि शेवटच्या 4 ओळी जे दादा कोंडकेंच्या आहेत त्या मला इतक्या हम्म. भावल्या होत्या. हम्म. असून सर्व काळ हिंडलो रानो माळ. असून सर्व काही हिंडलो रानो माळ. घरात पंढरपूर नाही मला हे कळलं. घरात पंढरपूर नाही मला हे कळलं. मुलाबाळांच्या स्वरूपात आलं गोकुळ. मुलाबाळांच्या स्वरूपात आलं गोकुळ. आई वडिलांची सेवा साऱ्या सुखाचं मूळ.
आई वडिलांची सेवा साऱ्या सुखाचं मूळ. अरे सत्य विसरून गेलो ज्वानीच्या भरात, क्या बात आहे. सत्य विसरून गेलो ज्वानीच्या भरात, आणि मला नाही ठाव विठोबा घरात. तर अशा खूप अशा अनेक कविता आहेत ज्या मनाला भावतात. हम्म. माझ्या सगळ्या कविता तर मी माझ्या कार्यक्रमातून सादर करतोच, हा. परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळेल, जेव्हा जेव्हा असा मोका असेल, तेव्हा हम्म. अनेक कवींच्या कितीतरी सुंदर कविता आहेत. त्यांनी हम्म. जगना फार सुंदर बनवलेलं आहे. बरोबर. या सगळ्या कवींनी, संगीतकारांनी तुमच्यासारख्या अत्यंत उत्कृष्ट चाली देऊन त्या कवितांना इतकं श्रवणीय केलेलं आहे की मला तर वाटतंय की जेवल्यानंतर एखादी स्वीट डिश खाताना एखादी सुंदर कविता ऐकावी, असं मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ते मस्त वाटतं. का लाईफ खूप सुंदर आहे. त्यामुळे ही माझी एक कविता होती आवडती. आणि हम्म. माझ्या कविता ह्या हलक्या फुलक्या असतात, फार अशा हो. गंभीर स्वरूपात ते येत नाही. हलक्या फुलक्या असतात. जास्त गर्भित अर्थ मी माझ्या त्या गझल्स मध्ये वगैरे मांडतो. की अच्छा. मला नेहमी मी म्हणजे राजकारणावर कधी बोलत नाही, पण माझी एक कविता आहे राजकारणावरची, ती खूप सगळ्यांना हम्म. आवडते. की देशात मजा सुरू आहे. हा. तर ती ती जी कविता आहे ना, सेवा झाली छोटी आणि मेवा हम्म. झाला मोठा. सेवा झाली छोटी आणि मेवा झाला मोठा, गाई गुरं झाली जनता, देश झाला गोठा. क्या बात. तर ह्या ज्या अशा कविता असतात किंवा हम्म. ह्या ज्या इमोशन्स असतात आपल्याला, हम्म. त्या इमोशन्स कवीने लिहित राहावं आणि त्या येतात. आता पण मला एक सुचतंय की जसं गायनाचा विषय आलेला ना मगाशी, हा. तर टफ टफ गाणी आहेत. तर मी एक एक पॅरोडी करतो जेव्हा तुमचे काही शेवटचे प्रश्न असतील, म्हणजे इफ टाइम इज कन्स्ट्रेंट, हो. 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 तर माझे आपले रसिक श्रोते जर विचारू इच्छितात तर त्यांना विचारू द्या, किंवा हम्म. विक्रांत तुझाही काही प्रश्न असेल तर. हो, नक्कीच. आत्ता एक प्रश्न होता विनीत झावरे यांचा, की तुम्ही आता मराठी तर खूप छान म्हणताय तुम्ही, म्हणजे प्रमाण भाषा पण खूप छान म्हणताय, पण त्याच प्रकारे तुम्ही जो मध्ये करता, तर जेव्हा तुम्ही सुरुवात केली तर त्यावेळेला तुम्हाला असा प्रश्न पडला नाही का, की ही ऍक्सेप्ट करतील का लोक सगळी, कारण तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे साजरं करता. सॉरी, मध्ये थोडा संपूर्ण ब्रेक पॉज झाला होता. हा, येते ऐकायला. हा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा तुम्ही करता त्यावेळी ही आगळी भाषा तिकडे तुम्हाला वाटलं नाही का, म्हणजे प्रमाण भाषा तर त्या भाषेमध्ये लोक कसे रिएक्ट होतील. नाही, क्वेश्चन्स ऐकायला नाही येत. सॉरी सॉरी सॉरी. हा, आता येतो माझा आवाज. हा 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 विक्रांत. हा. हा, विनीत झावरेचा मेसेज होता की आगळी भाषा जेव्हा तुम्ही प्रेझेंट करता, हम्म. मग तुम्ही प्रमाण भाषा पण खूप छान बोलताय, आता जे बोलताय ते. मग आगळी भाषा निवडण्याचं कारण. नाही, कसं आहे, ती माझी मातृभाषा आहे. म्हणजे प्रमाण भाषा ही समजा आपण सर्वांची असेल, तर हम्म. आगरी ही माझी मातृभाषा आहे. आणि त्याच्यामध्ये मी जास्त सुदृढपणे व्यक्त होतो. त्या भाषेला सुंदर गोडवा आहे, जबरदस्त गोडवा आहे. हा. आणि मी स्वतः लहानपणापासून आतापर्यंत त्या हम्म. आगरी बोलतच आलोय. आणि त्याच्यामुळे माझी स्वतःची मातृभाषेमध्ये मी चांगलं, म्हणजे आम्ही पुण्याच्या बालगंधर्व मध्ये पण आमच्या भाषेत म्हणजे आगरी भाषेत कार्यक्रम केलाय. हम्म. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनीच ही भाषा शिकावी, बोलावी, ऐकावी आणि ती वाढावी. कारण जेवढं मातृभाषेचं संवर्धन होईल, तेवढ्याच आणखी लोककला पुढे बहरतील, पुढे येतील. बरोबर. कारण या विक्रांत मी सांगतो ना की या भाषेचा गोडवा इतका आहे, आगरी भाषेपासून वेगळं होताच येत नाही. क्या बात. कारण ती आई आहे, असं असं मला वाटतं की आई सारखी ती भाषा आहे. म्हणजे अगदी लहानपणापासून ती मी बोलतोय. हम्म. आणि त्या भाषेत मी अगदी बालगंधर्वला पण आम्हाला प्रश्न होता की प्रमाण भाषेत करा, पण नाही, आम्ही आगरी भाषेतच कार्यक्रम केला. आणि तो आगरी भाषेतूनच कार्यक्रम सादर होतोच कुठे पण. अच्छा. ओके, म्हणून तर आता रसिक मंडळी सोहम असेल, त्यांनी फरमाईश केली आहे की दादा म्हणा जे ये यांगे बस, तुमचा डायलॉग त्यांना ऐकायचा आहे. कोणता? दादा म्हणा जे ये ये ये
यांगी बस. अच्छा अच्छा, तो एका जोक मधला डायलॉग आहे. हो हो हो. आणि तो म्हणजे एक गाडी अडवतो तो आणि तो बोलतो तो डायलॉग. पण ती मजा त्या कार्यक्रमात तसं सादर करताना देते. तो एकच छोटासा डायलॉग आहे. हम्म. असे तो तुम्हाला युट्यूबवर पण मिळेल तो खूपच. अच्छा. हा हा. म्हणजे तो त्या त्या कार्यक्रमात ज्यावेळी तू ह्याच्यामध्ये येतो ना फ्लो मध्ये, तेव्हा तो हा खूप हा. सुंदर वाटतो. अरे मनाजे मनाजे मंगारी बस. हाच एवढाच डायलॉग आहे पाहिजे ना त्यांना. हो हो. दादा आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे आलोय. हम्म. जर तुम्हाला ती कविता मगाशी सादर करणार असाल, आवाज येतो दादा? हा, फार हा. क्लिअर नाही, थोडा तुटक येतो. हा विक्रांत बोल. अच्छा. तुम्ही म्हटलं होतं की शेवटच्या प्रश्नाकडे येण्याच्या अगोदर हम्म. तुम्ही सादर करणार आहात काहीतरी. हा. फार टफ आहे ते. तरी पण मला वाटतं की त्याची एक झलक द्यावी. येस. जसं मगाशी ते आता तरी देवा मला पावशील का, हम्म. करोनाला देशातून घालवशील का. तर असं एक हिंदी पॅरोडी आहे जी मी केले. उद्या बघू, उद्या आपण सादर करू ती. परंतु त्याची एक झलक दाखवतो की ते गाणं आहे ना, तुम जो मिल गए हो. टफ गाणं आहे ते, मोहम्मद रफी. हो हो. सो ते आहे लास्ट असं, तुम हम्म. जो मिल गए हो तुझे लगता है ये जहां मिल गया. बाबतीत कसं होईल? हा. तुम जो आ गए हो, करो ना. हम्म. तुम जो आ गए हो तो ये लगता है ये जहां रुक गया, क्या बात है. ये जहां रुक गया. एक भटके हुए राही को, एक भटके हुए राही को दर्द बड़ा मिल गया. तुम जो आ गए हो कि जहां रुक गया. आता तू करोनाला बोलतोय, तुम हम्म. क्या जानो तुम क्या हो, कोरोना नाम का वायरस हो. तुम क्या जानो तुम क्या हो, कोरोना नामक वायरस हो. सारे देशों में बसती विश्व की एक महामारी हो. तुम क्या जानो तुम क्या हो, गए हो छोड़ेंगे ना हम, कोरोना को छोड़ेंगे नहीं. अब जो आ गए हो छोड़ेंगे ना हम, कि मुझे एक कहीं हम्म. वैक्सीन मिल गया कि जहां रुक गया. उद्या मी युट्यूबवर ही कविता येते. म्हणजे गातो कसा आय डोंट नो की हाऊ आय संग दिस, मी कसं म्हणालो माहिती नाही. हम्म. परंतु हे मी उद्या युट्यूबवर करणार आहे. पॅरोडी आहे कोरोनाच्या नक्कीच. बाबतीत. तुमचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे आणि त्या युट्यूब चॅनलचं नाव सुद्धा संजीवन म्हात्रे असंच आहे. त्यामुळे सगळ्या रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की दादांच्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही नक्कीच त्यांचे परफॉर्मन्स बघू शकता. दादा आता एक शेवटचा प्रश्न आहे हा. की आता लॉकडाऊन आहे आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक कलाकार
नवीन कलाकार बनतायत, उभरतायत, नवीन युथ जो आहे तो नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. कदाचित लॉकडाऊन नंतर त्यांच्याकडे काही समोर रस्ता नसेल. साठी काय तुमच्याकडे संदेश आहे? त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? जे कसं आहे की कन्सिस्टन्सी इज द की. फक्त लॉकडाऊन आहे म्हणून मी माझ्यातली कला बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो असं नाही, तर त्याच्यावर तुम्ही करत राहा. सतत केल्याने त्या कलेला खूप पैलू येतील. जर तुम्ही कन्सिस्टंट राहिलात. मी अनेक नवीन कलाकार ज्यांना असं वाटतंय की आपण काहीतरी कला सादर करावी, तर त्यांनी ती जरूर करावी. त्यांनी माध्यम निवडावं, जे काही माध्यम असेल त्यांचं, जो काही फॉर्म असेल त्यांचा, मग नाटक असेल, ऑर्केस्ट्रा असेल, कसलाही कार्यक्रम असेल, व्हॉट एव्हर, पण त्यांनी कन्सिस्टंट राहावं. कला तुम्हाला तेव्हा देते जेव्हा तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, तुम्ही अनेक मोठ्या कलाकारांना बघा, त्यांनी कन्सिस्टंट प्रयत्न केले. म्हणजे असं नाही की 1 महिना केला, बघितलं यार त्याच्यामध्ये यश मिळते की नाही, तर नाही. तुम्ही कन्सिस्टंट राहा, हिऱ्यासारखे पैलू पडतील तुम्हाला. आणि ते जे पैलू पाडण्यासाठी आघात आहेत ना, ते जेवढे टीका म्हणून जी होते, ती टीका चांगली, ती टीका हेच सांगते. आणि त्यामुळे त्या टीकेच्या आघात असून तुम्ही पैलू पाडून घ्या स्वतःला, आणि त्याच्यानंतर बघा थोड्या दिवसांनी, म्हणजे कन्सिस्टंट राहा, तुम्ही एक उत्तम कलाकार म्हणून नावारूपाला याल. आणि कलाकारांची जी मनोरंजन हा एक अविभाज्य घटक आहे माणसाच्या आयुष्याचा. त्यामुळे कलाकार हे नेहमी, कला ही जीवनभर, म्हणजे ती आजीवन कायम असते. ती कलाकार मरत असतील परंतु कला मरत नाही. आणि तुमच्या रूपाने तुम्हाला जिवंत ठेवणारी हीच एक गोष्ट आहे. आणि परमेश्वराचे मी खूप खूप आभार मानतो, माझ्या रसिक श्रोत्यांचे खूप खूप आभार मानतो, माझ्या मित्रमंडळीचे, माझ्या पूर्ण आगरी कोळी समाजाचे आभार, की त्यांनी जे प्रोत्साहन दिले, त्या प्रोत्साहनामुळेच आज संजीवन म्हात्रे आहे. त्या टाळ्यांमुळेच आज संजीवन म्हात्रे आहे. आणि त्यांच्या टाळ्यांमुळेच नवीन काहीतरी करण्याची, म्हणजे विक्रांत तुमच्यासारखे कलाकार जेव्हा इतके मोठे, ज्या चित्रपट दिग्दर्शक आहात तुम्ही, आणि तुमच्यासारखे कलाकार प्रोत्साहन देतात किंवा सन्मान देतात, त्यामुळे नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा प्राप्त होते. अशी ऊर्जा सगळ्याच कलाकारांना प्राप्त हो. सगळ्याच कलाकारांनी त्यांना जे पाहिजे, जो जे वांछील तो ते लावो, त्यांना ते मिळू दे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो सगळ्यांना. आणि लवकरच हे करोनाचं संकट पण दूर जाऊ दे. आणि त्याच्यातून आपण सगळ्या कलाक्षेत्र, मनोरंजन क्षेत्र आणि सगळीच क्षेत्र बाहेर येऊ दे, आणि पुन्हा वेगळा सूर्य आपल्याला बघायला मिळू दे. अशीच एक आजच्या टॉक्सच्या निमित्ताने आपल्या. आणि मला खूप आनंद झाला विक्रांत, की तुझ्यासारखा मोठा कलाकार माझी इंटरव्ह्यू घेतोय, हेही माझं भाग्यच आहे. उलट खूप आनंद झाला तुम्ही आलात आणि सगळ्या रसिकांशी संवाद साधलात. कारण या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यांमध्ये निगेटिव्हिटी आली होती, आणि ज्याच्यामध्ये तुम्ही एक चांगले मोटिवेशनल स्पीकर आहात, आणि तुमच्या म्हणतो ना सोनारीने कान टोचावे लागतात, तर तुमच्या माध्यमातून हे सगळे पॉझिटिव्ह विचार लोकांपर्यंत पोहोचले. हसता हसता त्यांचं, तुम्ही हसून सुद्धा म्हणजे त्यांचं मनोरंजन सुद्धा केलं तुमच्या कवितांच्या माध्यमातून. एक आदर्श आहात तुम्ही सगळ्यांसाठी, की सगळीकडे तुम्ही मगाशी म्हटलात की एक चिमणी, आपलं आग विझवणाऱ्यांमध्ये नाव नाही आलं पाहिजे, आग लावणाऱ्यांमध्ये नाव नाही आलं पाहिजे, विझवणाऱ्यांमध्ये आलं पाहिजे. तर तुम्ही सुद्धा एक माध्यम आहात, की आमच्या सगळ्यांचे आदर्श आहात, की तुम्ही जे सगळ्या समाजामध्ये सकारात्मकता पोहोचवता, ती कुठेतरी आम्हाला सुद्धा लाभते आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच होतो. तर असंच प्रेम आमच्यावर ठेवा, सगळ्या रसिकांवर ठेवा. अशीच तुमची करमणूक, जी मनोरंजन तुम्ही करता तुमच्या कलेच्या माध्यमातून, ते असे अनेक वर्ष चालू राहू दे. तुम्हाला खूप शोज मिळू देत आणि खूप चांगले कार्यक्रम होऊ देत तुमचे, आणि त्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन होऊ दे, हीच एक प्रार्थना करतो. आणि तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही इथे या लाईव्हला तुम्ही आलात, सहकार्य केलं. असंच प्रेम ठेवा आणि सेफ राहा, काळजी घ्या. त्यामुळे तसंच सगळ्या रसिकांना सुद्धा मी आभार मानतो की तुम्ही एवढ्या वेळ थांबलात. सगळं आमचे लाईव्ह चॅट जे आहे टॉक्स ते पाहिलेत, तुमचे प्रश्न मांडले तिकडे, आणि खूप चांगला प्रतिसाद दिलात, त्याबद्दल धन्यवाद. संजीवन दादा, पुन्हा एकदा आभार मानतो तुमचे. आणि आपण इथे थँक्यू मित्रांनो, तुझेही खूप आभार, सर्वांचेच आभार. थँक्यू दादा.